नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी कुटुंब या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. आज आपण श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण का करावे, त्याचबरोबर आपण पारायणास का बसावे, त्याची फलश्रुती आपल्याला काय मिळते, पारायण काळात आपण काय खावे आणि काय खाऊ नये, सविस्तर व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊया. बघा, आपण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करताना काही नियम पाळणे गरजेचे आहे. आपण जर नियमांचे पालन करत या पवित्र ग्रंथाचे जर पारायण केले तर आपल्याला त्याची फलश्रुती नक्कीच मिळणार आहे. बघा, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र असे म्हणतात. जर तुमची करण्याची तीव्र इच्छा असेल तर तुम्ही हे पारायण नक्की करा. तुम्हाला संकटांनी घेरलेलं असेल, तुम्हाला संकटातून बाहेर निघता येत नसेल तर दत्तगुरूंना शरण जावे आणि आपण या ग्रंथाचे पारायण करावे. पारायण करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ या केंद्रात जाऊन स्वामी महाराजांना श्रीफळ आणि खडीसाखर ठेवावी. त्यांना विनंती करावी, हे स्वामीराया, माझ्याकडून श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे तुम्ही पारायण पूर्ण करून घ्या, निर्विघ्नपणे पूर्ण पार पाडून घ्या असे तुम्हाला सांगायचे आहे. मग बघा, तुम्हाला कोणत्याच अडचणी येणार नाहीत. आता आपण श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे. बघा, अडचणी, संकटे, चिंता, दुःख ही सर्व जणांना असते. पण मग माझ्याच नशिबी का, माझंच नशीब खराब का, आपण असे बोलत असतो. साधं उदाहरण घ्यायचं तर बघा, समजा तुम्हाला सर्दी, खोकला किंवा कोणताही आजार झाला की तुम्ही काय करता, डॉक्टरांकडे जाता. का तर बरे वाटावे म्हणून. मग ही संकटे, अडचणी, दुःख पूर्णपणे बरे करण्यासाठी काहीतरी उपाय केले पाहिजेत. मग बघा, ह्याच्या जगात हा उपाय करा, तो उपाय करा, हे ज्योतिष करा, इकडे जा, तिकडे जा, कोणी काहीही सांगतं. गुरुचरित्र हे असा एक पवित्र ग्रंथ आहे की याने आपल्या आत्ताच्या जगात खूप ज्योतिषी केले किंवा काही केले तरी आपल्याला फरक पडत नाही. पण गुरुचरित्र हा ग्रंथ असा आहे की आपले सर्व अडचणी, सर्व दुःख, सर्व संकटे, सगळं काही मार्गी लागणार आहे. म्हणजे आपण दुःखातून बाहेर निघणार आहोत. गुरुचरित्र असं अमृत आहे की तुमचे प्रारब्ध कितीही खडतर असू द्या, त्यातून तुम्हाला मार्ग काढणार आहे. तुम्ही फक्त गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ वाचायला सुरुवात करा. ते वाचण्याआधी दत्तगुरूंबरोबर तुम्ही बोला की स्वामी, आजपर्यंत षडविकारात अडकून तुमच्या सेवेपासून मी दूर राहिलो. आत्तापासूनच तुम्ही या देहाला सांभाळा, तुम्ही माझा योगक्षेम चालवा आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. मग बघा, तुमच्या अडचणी, दुःख, संकटे, चिंता कुठे जाईल हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही. नंतर जसजसे वाचन वाढत जाईल तसतसे स्वतः दत्तगुरु तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन सांगतील की दत्तधामाला जा, अक्कलकोटला जा. एकदा गुरु पकडला की सर्व ज्ञान आपल्याला कायमस्वरूपी राहते. आता गुरुचरित्र वाचायचे कसे बघा, प्राकृत मराठी गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे हे सहज समजेल. सप्ताह करायचे एक वेगळे फळ आहे, पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे. गुरुचरित्र वाचन करताना स्वामी महाराजांना तुमची जी कोणती इच्छा असेल ती बिनधास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा. तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबरही बोलू नका, फोनकडे लक्ष देऊ नका. तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीलाच तुम्हाला लिहिलेले आहेत. नियमांचे जास्त बाऊ न करता पवित्र अंतःकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी, आनंदी आणि सर्व संपन्न नव्या आयुष्याची सुरुवात करूया. आता जे झाले आहे ते विसरा, विचार करा स्वामींपर्यंत आपण कसे पोहोचेल. अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणार. शेवटी आई ही आईच असते. गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे वाचन करताना काही लोक आपल्याला म्हणजे अशी भीती लावतात की खूप कडक आहे, खूप नियम आहेत, तुम्ही असे करा, तुम्ही तसे करा, हे चालत नाही, ते चालत नाही. काहीही नाही. तुमचं मन पवित्र असेल तर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकता. आणि नियमांचं जर झालं तर आपण नियम पाळूनच आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण करणार आहोत, पारायण करणार आहोत. आता बघा, नियम काय आहेत. 7 दिवस कडकडीत नॉनव्हेज वर्ज्य, असंही नॉनव्हेज खाऊच नाही. तरी सुद्धा जर तुम्ही खात असाल तर ज्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे त्यावेळेस तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण वर्ज्य करायचं आहे. म्हणजे आधीच तुम्हाला एक 5-6 दिवस नॉनव्हेज खायचं नाही आणि नंतर तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. पारायण केल्यानंतर सुद्धा तुम्हाला 8 दिवस तुमच्या घरात नॉनव्हेज खायचं नाही. आता बघा, ज्यावेळेस आपण गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करत असतो त्यावेळेस आपल्याला परान्न सुद्धा खायचं नाही. समजा तुमच्यावर जर तशी वेळ आली की तुम्ही कुठे बाहेर गेला आहात कामानिमित्त आणि तुम्हाला जर खायचं असेल तर ठीक आहे, तुम्ही पैसे देऊन तुम्ही ते खाऊ शकता. पण फुकट कुणाचं खायचं नाही, कुणाचं पाणी सुद्धा प्यायचं नाही. त्याचबरोबर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. घरात जर कुणाला
मासिक धर्माला असेल तर आपल्या घरात गोमूत्र ठेवावं आणि ज्यावेळेस आपण वाचन करणार आहोत त्यावेळेस स्वतःवर थोडंसं शिंपडून घ्यावं. जे आपलं आसन असतं त्या आसन सुद्धा थोडंसं शिंपडायचं आहे आणि मग गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करायला तुम्हाला वाचायचं आहे. वाचण्याच्या काही नियम अटी आहेत बघा. वाचन हे तुमचे सकाळी झालं पाहिजे. 4 नंतर तुम्ही कधी सुद्धा वाचन करू शकता, ते संध्याकाळी 4 पर्यंत किंवा 5 पर्यंत. पण मधला जो वेळ आहे 12 ते 12:30 या वेळात तुम्ही गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं वाचन करू शकत नाही. असं म्हणतात की 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते, त्यामुळे आपण या वेळेत वाचन करू शकत नाही. आता बघा नियमांचं झालं. आता काय खायचं आहे आणि काय खाऊ नये हे मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. पारायण काळात तुम्हाला एक धान्य गहू किंवा गव्हाची चपातीच खायची आहे. असं नाही की तुम्ही आज सकाळी चपाती खाल्ली आणि संध्याकाळी भाकरी, तर असं करू नका. जर तुम्ही पारायण काळात सकाळी जर चपाती खाल्ली किंवा भाकरी तर तेच धान्य तुम्हाला 7 दिवस खायचं आहे. पालेभाज्या खाऊ शकता. त्यात लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता. फळभाज्या सुद्धा खाऊ शकता. बटाटा, टोमॅटो, फ्लावर, कोबी, घोसाळं म्हणजेच ते गिलक, ढोबळी मिरची, हिरवी लाल मिरची, तोंडले, गाजर, सुर, रताळे सर्व फळे तुम्ही खाऊ शकता. फक्त कडू वर्ज करावे. तेलामध्ये सूर्यतेल, करडई तेल तुम्ही वापरू शकता. मसाल्यामध्ये हळद, लाल मिरची, जिरे खाऊ शकता. गरम मसाला, कोरडा मसाला वर्ज करावा. दही, ताक, दूध, कढी खाऊ शकता. पारायण काळादरम्यान बघा वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. शिंगाडा पीठ, बटाटे, रताळे, साबुदाणा, राजगिरा खाऊ शकता. तर बघा आता वर्ज काय करायचं आहे. द्विदल धान्य, कडधान्य, शेंगदाणे, डाळी खाऊ नयेत. गवार, वांगे, कारले, वाल, शेपू, मेथी, कांदापात, लसूण, कांदा, मोहरी, वरण भात वर्ज करावं. चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता. पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या, बाहेरचे पदार्थ, मैदा तुम्ही खाऊ नका. बघा जे आम्हाला केंद्रानुसार माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. समजा चुकून जर तुम्ही शेंगदाणा, आता उपवास आहे मग तुम्ही शेंगदाणा खाऊ शकता का, तर ठीक आहे. आता उपवासासाठी तुम्ही शेंगदाणा खिचडीत तुम्ही खाऊ शकता. होता होईल एवढं तुम्ही नियम पाळा. आणि आता बघा आम्ही जो पारायण करतो, आम्ही पारायणाच्या काळात काय करतो. आता काही बघा सेविकरी ताई आहेत त्या काय करतात की जर त्यांनी दूध आणि चपाती खाल्ली तर ते 7 दिवस फक्त दूध आणि चपातीच खातात. म्हणजे आपली पोळी, चपाती, दूध असं खातात. वेगवेगळ्या भाज्या त्या खात नाहीत. पण तुमच्या शरीराला जर पित्त वगैरे होत नसेल तर तुम्ही खाऊ शकता. भाज्या ज्या मी तुम्हाला भाज्या सांगितल्या आहेत त्या भाज्या सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि हे बघा गुरुचरित्र हा इतका पवित्र ग्रंथ आहे की तुमच्या ज्या कोणत्या अडचणी, जी कोणती संकटे आहेत त्यातून तुम्हाला बाहेर काढणारा हा पवित्र आणि दिव्य ग्रंथ आहे. बघा असं वाटतं की आता सगळं संपले, आपण ह्यातून बाहेर पडण्याचा आपल्याला मार्गच नाही, आता काही खरं नाही, आपलं काही शक्य नाही. पण बघा स्वामी महाराज अशक्यही शक्य करतात. तुम्ही जर या पवित्र ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं तर तुमच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत, समस्या आहेत, दुःख आहेत, संकटे आहेत, अडचणी आहेत त्यातून तुम्ही कसे बाहेर पडणार आहात हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि बघा या 7 दिवसाच्या काळात आपण पारायण करत असतो. दत्त महाराज आपल्या घरात येतात आणि आपण वाचन करतो त्यावेळेस ते वाचन आपलं ऐकत असतात. त्यामुळे एका सुरात, एका लयात, कर्कश आवाजात नाही तर शांततेत आणि मनातले मनात सुद्धा नाही, कमीत कमी आपल्या वास्तूला ऐकू जाईल अशा पद्धतीने तुम्हाला एका सुरात तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचं, पवित्र ग्रंथाचं वाचन करायचं आहे. आता बघा ज्यावेळेस मी आमच्या घरात पारायण करते त्यावेळेस तुम्हाला सांगते की शेवटचा अध्याय ज्यावेळेस वाचण्यासाठी हातात येतो त्यावेळेस अक्षरशः डोळ्यातून पाणी पडतं आणि असं वाटतं की हा ग्रंथ संपूच नाही, असं शेवटपर्यंत असंच वाचत राहावं. इतकं आपण त्यात इतकी तल्लीन होऊन जाते वाचनात. आणि बघा खूप सारे अनुभव सुद्धा आलेले आहेत गुरुचरित्र पवित्र ग्रंथाने. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा पवित्र ग्रंथाचं नक्की पारायण करा. जर तुम्हाला केंद्रात जाऊन जर शक्य नसेल तर तुम्ही घरी सुद्धा पवित्र ग्रंथाचं पारायण करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.